नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जमा झाला आहे. तर आता शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता देण्यात येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर आता फार्मर आयडी शिवाय हप्ता जमा न होण्याची शक्यता आहे. सरकारने फार्मर आयडी काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची पूर्तता करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा यासाठी केवायसी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर आता फार्मर आयडीची सुद्धा सक्ती करण्यात आली आहे. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा डिजिटल प्रोफाईल आहे. या ओळखपत्राआधारे योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकरी ॲग्रीस्टॅग पोर्टलला भेट देऊन फार्मर आयडी तयार करू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो सबमिट करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळतात. 2,000 रुपयांचे प्रत्येकी 3 हप्ते मिळतात. पण या बजेटमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. वार्षिक 12,000 रुपये मिळण्याची तरतूद करण्यात येईल. पीएम किसान योजनेची नवीन तारीख अद्याप समोर आली नाही. पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.